सॉरी म्हणायचं आहे कुणाला? म्हणा मग. कारण ह्या सॉरीमुळे समोरच्याच माणसाला नाही तर तुम्हालासुद्धा तेवढेच हीलिंग पॉवर भेटते. हीलिंग कशी काय? आपण समोरच्या माणसाला ज्यावेळेस सॉरी म्हणतो त्यावेळेस त्याच्यासोबतच स्वतःला किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त स्वतःला परिपूर्ण करतो. कारण आता बघा, हे वर्ष बघता बघता निघून गेले आणि ह्या वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला करायच्या होत्या त्या काही राहून पण गेल्या असतील आणि ज्या करायच्या नव्हत्या अशा गोष्टी घडून पण गेल्या असतील. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून काय असतं? दुसऱ्यांसाठी एक अपराधाची भावना, त्या अपराधाच्या भावनेमधून स्वतःला मुक्त करायचं. मग ते कसं करायचं? सॉरी म्हणून. सगळ्यात जास्त मोठी जर हिम्मत किंवा सगळ्यात जास्त मोठं धैर्य, पेशन्स जर लागत असेल कोणत्या गोष्टीला, तर ते म्हणजे सॉरी म्हणायला. सॉरी म्हणणं काही सोपी गोष्ट नसते. आणि ज्याचं मन खूप जास्त प्युअर असतं ना, तेच हे करू शकतं. सॉरी हे कधी-कधी आपली चूक नसताना पण जरी म्हटलं ना, तरीही चालून जातं. का? कारण ह्या सॉरीमुळे बरेचसे नाते हे जुळूनही जातात आणि नात्यांमधली जी आडी आहे ना, ती आडीसुद्धा विरघळून जाते. त्यामुळे सॉरी जर म्हणायचं असेल कुणाला आणि त्यात जर तुमची चूक नसेल, तर तरीही काही हरकत नाही. जर तुम्हाला त्या चुकीपेक्षा माणूस महत्त्वाचा वाटत असेल, ते नातं महत्त्वाचं वाटत असेल, तर मग कमीपणा घ्यायला काहीच हरकत नाही. मग कुणाकुणाला सॉरी म्हणायचं आहे? मला म्हणायचं आहे सॉरी अशा सगळ्यांना की ज्यांचं मन मी जाणतेपणे अजाणतेपणे दुखून गेलेले आहे. कधीकधी होतं ना असं की आपल्याला इंटेन्शनली कुणाला दुखवायचं नसतं, पण घाई गडबडीमुळे कधी कधी गैरसमजामुळे आपण समोरच्या माणसाचं मन नकळतपणे दुखून जातं. अशा सगळ्यांना सॉरी माझ्याकडून. कधीकधी समोरच्या माणसाला त्याच्या चांगल्यासाठी आपण काहीतरी सांगून जातो, पण ते त्याला समजत नाही. मग अशांना देखील सॉरी मनापासून. कधीकधी आपला हेतू पूर्ण करण्यासाठी समोरच्या माणसावर काही प्रेशर्स टाकावे लागतात, त्यासाठी सुद्धा सॉरी. सॉरी कधी मी तुम्हाला गृहीत धरलं त्यासाठीही सॉरी. की आपण आपल्या आईवडिलांना, आपल्या मुलांना किंवा आपल्या नातेवाईकांना काही काही गोष्टींसाठी नेहमी गृहीत धरतो, त्यासाठी सुद्धा सॉरी म्हटलं गेलं पाहिजे. परत जे आपले सहकारी असतात, सहकारी जसं की आपल्या खाली काम करणारे किंवा आपल्या सोबतीला काम करणारे, आपल्या मोठे असतील, आपल्यापेक्षा लहाने असतील, त्यांनासुद्धा सॉरी. कारण बऱ्याच वेळा त्यांनी आपल्याकडून काही अपेक्षा केल्या असतील ज्या आपल्याकडून पूर्ण झाल्या नसतील. जाणतेपणे अजाणतेपणे त्यांनाही सॉरी. हे वर्ष सरतं आहे, पण जर माझ्यामुळे जर कोणाचं मन दुखलं असेल तर कुणाचं मन दुखवणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. मग अशा पापातून मुक्तता घेण्यासाठी सॉरी. खूप खूप सॉरी. मग तुम्ही कोणाकोणाला सॉरी म्हणताय? आपल्या पार्टनरला म्हणताय, आपल्या आईवडिलांना म्हणताय, आपल्या मुलांना म्हणताय, आपल्या फ्रेंडला म्हणताय. ज्याला म्हणायचं त्याला लवकरात लवकर म्हणा. कारण आपल्याला नवीन वर्षाची नव्याने, अगदी नव्याने फ्रेशली स्टार्टअप करायची, सुरुवात करायची. मग आधीच्या ज्या आडी आहेत त्यांना विरघळून टाका आणि सॉरी म्हणा प्रत्येकाला. त्या सॉरीमुळे बऱ्याच जणांची मनं आल्हाददायक होऊन जातील तुमच्यासाठी. आणि सॉरी ही त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त गरजेची असते. ह्या माझ्या मीला सॉरी की प्रत्येक वेळी मी माझ्यापासून काही नेहमी अपेक्षा ठेवते. ह्या माझ्या शरीरापासून, माझ्या आत्म्यापासून, सगळ्याच गोष्टींसाठी मी मला सगळ्यात आधी सॉरी म्हणते आणि मग मात्र सगळ्यांना सॉरी. मग तुम्ही सांगा तुम्हाला कुणाकुणाला सॉरी म्हणायचं आहे? मग ते म्हणून टाका. वाट नका बघू. वर्ष सरतं आहे आणि वर्ष संपण्याच्या अगोदर सॉरी म्हणणं म्हणजे नवीन वर्ष आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल.